शून्यातून विश्व पाहताना काय करावं लागतं, चिकाटी महत्वाची, धैर्य महत्वाचं आहे. हारून कोणत्या परिस्थितीला हारून न जाता संकटाला सामोरे जाऊन जर माणूस करीत राहिला, नाही तर पहिला आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप खूप मला म्हणजे त्याचा आनंद वाटतोय. मी बाळासाहेब त्र्यंबक जोरे, लक्ष्मणपूर झापेवडी येथील रहिवासी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आता तसं सुरुवातीला आम्हाला म्हणजे लय अडचणी येईल होत्या. परिस्थिती खूप नाजूक होती, एकदम इतकी नाजूक होती की उसाच्या तुडी सुद्धा केल्या. एकदम सुरुवातीला शेळ्या वळायचो, 10-5 शेळ्या राहायच्या. परिस्थिती नाजूक राहायची. एक गाय राहायची, 2 बैल राहायचे. वडिलांची शेती, ऊस तोडायचं. मग आता शेती काय करायचं, काय परिस्थिती असेल बा, मग गवळ घ्यायचे लोक, जे गवत कापायचे किंवा अंगा असं कसं तरी करून जनावर सांभाळायची, गाई सांभाळायच्या. गाई मधून येणं परत मग त्याचं करता 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 पोरांना त्याच्यामध्ये हे करू बा, आपण शेट करू बा, याच्यामध्ये अशी परिस्थिती. नाही तर संपूर्ण कामं केली, ऊसतोडीचे कामं केले, लोकांच्या मळे गाड्याचे उपसाचे कामं केले, लहानपणी शेळ्या वळल्यात, सगळंच केलं. पण फक्त आतापर्यंत पोरांना त्याच्यामध्ये बसवायचं ठरवलं ना, तर या परिस्थितीला येईल हे वाटत सुद्धा नव्हतं. एक पाहिलं ना शेती केली, पण दुसरी शेती करायचो. त्याच्यानंतर मग बागत उतरावं वाटलं, कांदे केले. त्याच्यातही बाजारचा हंगाचा तफावत राहायची, पाणी नव्हतं तेवढं राहत, त्या पाण्याची अडचण यायची. मग थोडंसं काय पाहुण्यांचं मार्गदर्शन बाग पाहून मग बागाकडे वळवलं बा. हे बागाकडे वळवले, परतही बी अडचणीत सुटली काही अडचणीची. पण मग 1-2 वर्षे पहिला बाग लावला, तो बाग मोडला. 5-6 वर्षानंतर तेल्यानं जास्त हैराण केलं, त्याच्यात तो बुडून टाकला. 10 वर्षाचे झाडं ते सांभाळले चांगले. सुरुवातीला तिने बरं मार्जिन दिलं, परत दुसरी वळवलं, पण काय परवडलं ना त्याच्यातलं आम्हाला ते. मग परत आम्हाला सपोर्ट मिळाला, पोरं त्याच्यामध्ये उतरले. परत तिने डॉक्टरचं सहकार्य घेऊन, शिंदे डॉक्टरांनी सहकार्य करून परत डाळिंब लावला. मग डाळिंबामध्ये ना चांगली परिस्थिती वाटली. आतापर्यंत जवळजवळ 500 ते 600 ग्रॅमपर्यंत माल कमावला आम्ही असं. आणि आजही डॉक्टरच्या माध्यमातून आज आमच्या झाडाला जवळजवळ आम्हाला 1.5-2 कॅरेटाच्या मापात माल उतरवतो असं. पहिला बाग 2012ला तो बाग मोडून टाकला, जो बाग लावला होता. मग नंतर परत पोरांनी सांगितलं की आपल्याला बागाकडेच वळायचं बा. मग बागाकडे वळायचं म्हणलं, मग आता काहीतरी म्हणलं त्याला मार्गदर्शन चांगलं पाहिजे बा. तुमचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. मग अशा पद्धतीनं आजही बी हे जे माल आहे हे तो येतपर्यंत दिसते ना, हे माल पिकवले तिने. पहिले बाग लवकरच मोडून टाकली होती, त्याच्यामुळे त्याच्यात काय एवढं मार्जिन नव्हतं, आम्हाला परवडेबल नाही झालं बा असं. पण आता या मालामध्ये आम्हाला चांगलं परवडलं, कारण माहितीचा, आमच्या जमिनीचा, पाण्याचा पहिला कुठलाही स्पर्श घ्यायलाच नव्हता आम्ही. आणि त्याच्यावरच आम्ही डायरेक्ट बाग लावला नाही, हे केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्या पहिल्या बागेत काही परवडलं नाही. पण आता या बागामध्ये जर असं मार्गदर्शन असेल तर मग चांगलं परवडतं. जवळजवळ या बागानं आम्हाला उत्पन्नही चांगलं दिलं, आज पिकही चांगलं आहे. आज आम्ही पहिला जवळजवळ 4 एकर बाग तो मोडून टाकला. आता हा बाग आम्ही परत 4 एकर बाग लावली. आणि आमच्या बरोबर भरपूर गावात लावली होती, पण संपूर्ण लोकांनी मोडून टाकली. पण आपल्याला काय मोडायचं नाही बाग. एक पोरांची चिकटी ठरली, आपल्याला मोडायचं नाही, आपल्याला याच्या परिस्थिती सामोरी जायचंय. त्याच्यातून मला संकटाला येत जायचे, संकटालाही सामोरी जात राहिलो. संकटातून सामोरी जाऊन आतापर्यंत सुधरी चाललोय त्याच्यातला. आता सगळं त्यांच्यावर सोपून दिलं. त्याच्यामुळं आम्हाला चांगल्यापैकीच मार्गदर्शन मिळालं. आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्हाला आहे ना चांगले फळाचाही बी क्वालिटी चांगली वाटते. आजही आम्ही बाग देताना जवळजवळ आम्हाला 125 रुपये किलोनं बाग दिली जागेवर. पण शून्यातून विश्व पाहायचं जर असेल तर चिकाटी महत्वाची. शून्यातून विश्व पाहताना काय करावं लागतं, चिकाटी महत्वाची, धैर्य महत्वाचं आहे. हारून कोणत्या परिस्थितीला हारून न जाता संकटाला सामोरे जाऊन जर माणूस करीत राहिला, नाही तर पहिला आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप खूप मला म्हणजे त्याचा आनंद वाटतोय. आणि माझ्या मुलांनी जे आता मार्गदर्शन घेतलं, तर हे सुद्धा मार्गदर्शन घेऊन एकदम म्हणजे चांगल्याच पैकी जे आता हे जे माल दिसतं तुम्हाला, हे माल म्हणजे असे काही सोपे माल नाही. असं आजच्या परिस्थितीमध्ये डाग नाही, त्याला कुठला काही नाही. कितीतरी व्यापारी आपल्याकडे जागेवर येऊन गेले, जागेवर त्याला पटल असा माल कमावला त्यांनी. आज खूप आनंद वाटतो. म्हणजे पहिल्या आणि ह्या कर्तव्याचा खूप खूप लय मला आनंद वाटतोय. आता 2 मुलं आहे तसेच माधव आणि शिवराम, हे बी आधी काळजीपूर्वक करत्या. आता सगळं त्यांच्या स्वाधीनं
त्यांच्या ताब्यात देऊन टाकले. आता करा, तुमच्या मागे फक्त पाहायचंय आपल्याला. नमस्कार, माझं नाव माधव बाळासाहेब जोरे, राहणार लक्ष्मणपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आत्ताच वडिलांनी सांगितल्याप्रमाणे जसं नियोजन केलं त्या पद्धतीमध्ये जुना जो बाग होता, डाळिंबाचा जो जुना बाग होता, त्या बागेमध्ये 7-10 वर्ष आम्ही त्या बागेत काढली. परंतु आवश्यक जसं पाहिजे होतं तसं व्यवस्थित मार्गदर्शन असल्यामुळं खूप अडचणी येत गेल्या. का जेणेकरून जे ॲव्हरेज निघायचं किंवा शेवटच्या टप्प्याला जे स्पॉट यायचे त्याने आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालो होतो. मग त्याच्यानंतर आम्ही तो बाग काढून टाकला. मग 2 वर्ष वडील म्हणे आता हे काय साधत नाही, त्यामुळं बाग काय लावायचं नाही. परंतु पुन्हा आम्ही वडिलांना कन्व्हिन्स करून ते तयार झाल्यानंतर अगोदर 2 चक्कर लावलं, म्हणजे 700-800 झाडं आम्ही लावले होते. तर त्याच्यामध्ये 2 वर्ष काही व्यवस्थित जमलं नाही. परंतु या वर्षीपासून महेश ॲग्रो एजन्सीचे मार्गदर्शन लाभलं. त्या मार्गदर्शनातून ह्या वर्षी आम्ही भरघोस उत्पादन, म्हणजे साधारणतः 400 ते 500 किंवा सरासरी 600 पर्यंत सुद्धा ॲव्हरेज आम्ही काढतोय. कारण एका फळाची साईज 600 पर्यंत गेलेली आणि 30 ते 35 किलोपर्यंत झाडाला माल उतरेल. आता हे तुम्ही बघू शकता. तर साधारणतः 35 किलो एका झाडाला ना माल उतरेल. आणि जसं बीटी गोरे सर होते, बीटी गोरे सरांचे आम्हाला म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं, पण यूट्यूबला जसे व्हिडिओ पडायचे तर ते व्हिडिओ आम्ही बघायचो. ते बघितल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन थोडंसं यूट्यूबद्वारेच होत गेलं. मग यानंतर यूट्यूबला मी ते बघितलं. त्याच्यानंतर महेश ॲग्रो एजन्सीचं कॉन्टॅक्ट झालं. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मी ज्यावेळेस बीटी गोरे सरांचे व्हिडिओ बघायचो, त्याच्यात म्हणजे जे औषधं होते किंवा जे लिक्विड होते ते तंतोतंत जोडायला लागले. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही पण बीटी गोरेंच्या संपर्कात असल्यामुळं आम्ही पण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. त्यांनी पण विजिट देऊन चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून आत्ताची ही जी स्टेज आहे ही तुम्ही बघू शकता. आज ही सिच्युएशन दिसती, ही परिस्थिती दिसती, तर त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो की जेणेकरून त्यांनी आम्हाला ही क्वालिटी अजूनपर्यंत कुठेही सनबर्निंग टिपका असेल, सनबर्निंग सोडलं तर, कारण आमची थोडीसं निष्काळजीपणा किंवा काय असेल याच्यामध्ये क्रॉप कव्हर न केल्यामुळं थोडंसं तेवढं आम्हाला जाणवतं आहे. पण कुठंही माल डॅमेज झालेला नाही. आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 125 पर्यंत आम्हाला रेट आज या ठिकाणी मिळालेला आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर एक डीलर जर शिकला तर तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कशा पद्धतीत उत्पादन म्हणजे मार्गदर्शन करून उत्पादन शेतकऱ्यांना काढायला लावू शकतो हे आज याच्यातून आम्हाला दिसले. मित्रांनो, आज शेती ही बांधव करून बसण्याची नाही, प्रत्यक्षात त्यामध्ये कष्ट करूनच करण्याची. कारण पहिल्यासारखी शेती राहिलेली नाही. आज खर्च केला तरच बाग येणार आहे. जसं बीटी गोरे सरांच्या मार्गदर्शनातून आणि यूट्यूबवरती जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्याच्यातनं जसजसे त्यांनी जे सुचवलं आहे आम्हाला, त्याच्यातनं या पद्धतीमध्ये आम्ही माल मिळू शकलो. आणि असे जर प्रत्येक शेतकऱ्याला असे जर मार्गदर्शन भेटले तर ते चांगल्या प्रकारे उत्पादन या ठिकाणी काढू शकतात. मित्रांनो, जे मायक्रोन्यूट्रन्स जी स्लरी आहे ॲव्हेना न्यूट्रीमिक्स, साधारणतः ही मी पहिल्यापासून वापरतो. म्हणजे बाग जसा मी आता 1 वर्षापासून त्याच्यामध्ये उतरलो तर तशी वापरतो. त्याच्यामध्ये तर साधारण तुम्ही बघू शकता की जी पानाची कॅनोपी असेल, झाडामध्ये जी फळांची जी ग्लेज असेल ती अगदी उत्कृष्ट प्रकारची या ठिकाणी दिसून येते. त्याच्यामुळं जे मायक्रोन्यूट्रन जे आपले जे आहे झाडामधली जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम ॲव्हेना न्यूट्रीमिक्स करते. तर मी वापरली, तुम्ही पण वापरून बघा, निदान काय त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो.